पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, झी मराठीवरती या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी, को पॉड बाय पितांबरी रुचियाना गोल्ड पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा। मंडळी, मनामध्ये जेव्हा अचानक आपल्या विचार येतो तेव्हा आपण काय म्हणतो? मन में लड्डू फुटा। असं काहीसं आजच्या जोडीच्या बाबतीत झालेलं आहे, ज्या आहेत दोघी मैत्रिणी। कोरोना काळ जेव्हा चालू होता तेव्हा एक पडली आजारी, दुसरी तिच्याकडे तिला बरं वाटावं म्हणून लाडू घेऊन गेली आणि लाडू खाता खाता मन में लड्डू फुटा आणि दोन मैत्रिणींनी मिळून ठरवलं की का गं आपण लाडवांचाच व्यवसाय करूया का। आणि ये जो मन में लड्डू फुटा त्याचं स्वरूप आता इतकं छान झालं की दोघींचा व्यवसाय उत्तम चालू आहे। कल्याण शहरामध्ये राहणाऱ्या दोघी मैत्रिणी आज महाराष्ट्रभरात परदेशात सुद्धा आपले लाडू पाठवतात। त्याच्यामुळे काय आहे, भोवतालची परिस्थिती कितीही निगेटिव्ह असली तरी मन में लड्डू फुटा जो आहे ना तो चांगला फुटला पाहिजे, पॉझिटिव्ह फुटला पाहिजे। त्यामुळे सतत आनंदी राहा। आता आपण आनंदाने जाऊया जोडीकडे। विद्या आणि वैशाली असं या मैत्रिणींचं नाव आहे। त्यांच्यातली गोडी पाहूया आणि छानसे पदार्थही पाहूया। चला चला मंडळी, जोडीत गोडीमध्ये कधी नवरा बायको असतात, कधी नणंद भावजे असतात, कधी सासा सुना असतात, कधी मुलगा आणि आई असते, पण आज आहेत दोन मैत्रिणी। काय एवढी त्यांच्यामध्ये सख्खी मैत्री आहे हे जाणून घेऊया, जोडीतली गोडी पाहूया आणि मग पाहूया पदार्थ। या नमस्कार, खूप मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत। धन्यवाद धन्यवाद। मैत्रिणी आहात ना तुम्ही? हो। किती वर्षांपासून मैत्री आहे? मैत्री 8वी पासून आम्ही एकत्र आहोत, म्हणजे जवळजवळ आयुष्यातली म्हणाल तर 30 वर्षापेक्षा जास्त आम्ही सोबत आहोत। पण मग लग्न झाल्यावर एकत्रच? माझं लव्ह मॅरेज आहे, सो मी कल्याणमध्येच, हिच्या वडिलांनी कदाचित माझ्यासाठीच तिला कल्याणमध्ये दिली असेल। आता आम्ही असं ऐकलं तुम्ही एकत्र व्यवसाय पण करता? अगदी हो तो सर, कशाचा? तो आम्ही लाडवांचा व्यवसाय करतो। अच्छा। हां, त्याच्यामध्ये आम्ही 8 लाडवांची जी सुरुवात केली होती ते आता 50 पर्यंत आमचे टार्गेट पूर्ण झालेलं आहे। 50 प्रकारचे लाडू? 50 प्रकारचे। आणि सर असं आमचं अजून एक टार्गेट आहे की ते आम्हाला 100 पर्यंत पूर्ण करायचे आहेत। आता लाडू आहे म्हणल्यावर गोडी असेलच की नाही, त्याच्यामुळे ही आज आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे। मग स्वयंपाकात काय लाडू आहेत का काही वेगळे पदार्थ? लाडूच सर, लाडूच आहेत आणि ते पण हेल्दी आहेत। सीझन वाईज लाडू आता आपण घेऊन आलोय। स्वयंपाकाकडे जाण्याआधी तुमच्या जोडीविषयीची एखादी खास गोष्ट जी तुम्हाला एकत्र ठेवते अशी कुठली आहे? मिंटाला आम्ही म्हणतो, मिंटाला आम्ही चांगले पण होतो। मी शांत आहे, ही खोडकर आहे, काहीतरी खोड्या करत असते। परस्पर विरोधी स्वभाव आहेत। गोडी त्यांच्यातली आपण जाणून घेतली। आता आपण पदार्थांकडे जाऊया आणि बघूया तिथे स्वयंपाकात किती गोडवा येतोय। या विद्या आणि वैशाली ही मैत्रिणींची जोडी आज आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे। पण मैत्रिणी म्हटल्यानंतर खोडकरपणा, खेळकरपणा आलाच। मग आपण एक खेळ खेळूया, चालेल? तुम्ही लाडवांचा व्यवसाय करता, 50 प्रकार आहेत त्यात, तुम्हाला किती त्याची माहिती आहे याची आम्ही जरा परीक्षा घेणार आहोत। आपण एक काम करूया, हे दोघींसाठी 2 रायटिंग पॅड, ओके? आता तुम्ही इकडे या जरा, कारण चिटिंग होऊ शकते ना। 30 सेकंद मी दोघींनाही देणार आहे। जास्तीत जास्त नावं तुमच्याच ब्रँड मधल्या लाडवांची लिहायची आहेत आणि तुमची वेळ सुरू होते आहे 3, 2, 1 आत्ता। एक फरक असा आहे, एक लिहिते मराठी, दुसरी लिहिते इंग्लिशमध्ये। व्यवसाय 7 समुद्र पार असल्यामुळे मराठी आणि इंग्लिश दोन्हीचा मेळ आहे। विद्या कमॉन, वैशाली कमॉन। वैशालीचा थोडासा वेळ हसण्यात आणि लाजण्यात जातोय, विद्या मात्र थोडीशी खाडाखोड करण्यात व्यस्त आहे। शेवटचे 5 सेकंद राहिलेले आहेत। चला, शेवटचे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 विषय खलास। पेपर संपलेला आहे। या इकडे आता। हे पॅड कोणाचं आहे? विद्याचं आणि हे वैशालीचं। चला, हे अक्षर मला ओळखू येणार, हे अक्षर इंग्लिश आहे आणि हा विद्याचा पेपर मराठीत आहे। चला, एक एक नाव सांगा। किती सांगितलेत? 12 ड्रायफ्रूट लाडू आहेत, रागी, डिंक, मेथी, अश्वगंधा, शतावरी, मल्टीग्रेन, रागी विथ चॉकलेट, बायोटीन, बनाना लड्डू, पपाया लड्डू, फ्लेक्सिड विथ ओट्स लड्डू। हे 12 लाडू तुम्ही लिहिलेत वैशाली? हो। विद्याजी आपण वाचा, किती झाले? मेथी, डिंक, रागी, बायोटीन, बाजरा लड्डू, जॉरी विथ बनाना पावडर लड्डू, फ्लेक्सिड विथ ओट्स, रागी विथ चॉकलेट लड्डू, मल्टीग्रेन, बेसन, रवा। किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11। ह्याच्यात मला कोणी जिंकलं किंवा कोणी हारलं हे म्हणावंसं वाटतच नाहीये, कारण 12 आणि 11 म्हणजे काही फार फरक नाही। याचा अर्थ तुम्ही व्यवसायामध्ये इक्वली इन्व्हॉल्व आहात।
आणि याचा अर्थ तुमचा व्यवसाय तुमच्या मनामध्ये तेवढाच आहे जेवढं तुमची एकमेकींची मैत्री आहे. आणि दोघींच्या डोळ्यामध्ये आता थोडंसं पाणी आलं. ते का आलं? कारण तसाच सर बॅलन्स दोघींनी तेवढा सांभाळलेला आहे. कारण व्यवसायात चढ उतर हा नेहमीच असतो. जेव्हा उतरता असतो तेव्हा तिने खूप म्हणजे चांगल्या प्रकारे मला बॅलन्स केलेला आहे. कोविडच्या काळात माझी आई म्हणजे गेली त्याच्यामध्ये, त्यावेळेस तिने खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये. हा व्यवसाय तुमच्यासाठी आधार आहे ना? आधार म्हणाल तर माझं लव्ह मॅरेज आहे. माझे घरचे कोणी अजूनपर्यंत बोलत नाही, तर हीच माझी आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण सगळं आहे. खूप छान खेळ झालेला आहे. आता आपण वळूया रेसिपीकडे, चालेल? Yes. आणि डोळ्यात पाणी पुसून रेसिपी करायची. Yes, yes. हा? तुम्ही रडून रेसिपी केली तर मला आवडणार नाही. लगेच वळूया रेसिपीकडे. चला, पहिला पदार्थ आता करूया. खेळ झालाय. विद्याजी आणि वैशालीजी, काय हा पदार्थ आहे? आज आपण बायोटीनचे लाडू करणार आहोत. सांगा, बायोटीन लाडूसाठी लागणारं साहित्य. ही ऑर्गॅनिक गूळ पावडर आहे, गाईचं तूप, सनफ्लावर सीड्स आहे, मगज, काजू बदाम, शेंगदाण्याचं कूट आहे, पांढरे तीळ, हे हलीम आहे, परत आपलं खसखस, फ्लेक्सीड, काळे तीळ, पंपकिन सीड आणि थोडासा वेलची पावडर. बरं, ह्यात गुळ पावडर दिसती आहे आणि ती आहे पितांबरी रुचियाना गुळ पावडर. पौष्टिक आहे, खमंग आहे, सोपं आहे, कारण गुळ खिसा आणा थोडा काही झंझट नाही. ओके, कृती करूया. नक्कीच सर. काय करायचं? सर्वप्रथम आपल्याला गॅस चालू करावा लागेल. अच्छा. याची कृती विद्या मॅडम करणार का? हो, दोघी मिळून करणार. छान, चालेल. घ्या. हे करता करता गप्पा मारूया. नक्कीच सर. थोडंसं तूप टाकलेलं आहे मी, अगदी नावालाच टाकायचं आहे, काही जास्त टाकायची गरज नाही याच्यामध्ये. आणि सगळे सीड्स आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. बरं, पहिल्यांदा कुठल्या घातल्या? हे सूर्यफुलाच्या आपल्या आहेत, ह्या टरबुजाच्या. ह्या टरबुजाच्या आहेत, काजू बदाम, हे शेंगदाणे आहेत, पांढरे तीळ. एवढंच तुपावरती? हो, एवढ्याच तुपावर, कारण ऑइली सीड्स आहेत ना, हे सगळे ऑइल सीड्स आहेत, त्याच्यामुळे तुपाची आपल्याला जास्त गरज लागतच नाही याच्यामध्ये. घातलं आपण. हो, आणि हे हलीम आहे, काळे तीळ. आता हे थंडीचा दिवस चालू आहे तर सर हे सगळं ह्याच्यासाठी खूपच पौष्टिक बनणार आहे. हे कुठल्या बिया घातल्या? आता पंपकिन सीड टाकला आपण. पंपकिन सीड घातल्या. हां, ही खसखस घ्या, परतून घ्यायचं ना? हो, तुपावर थोडंसं परतून घ्यायचं. जास्त पण परतायचं नाहीये, कारण त्याची जी मेन व्हॅल्यू असते, म्हणजे जे त्याचा जो न्यूट्रिशन असतो तो जास्त म्हणजे गेला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त भाजायचं नाहीये. का बरं, कुणाला पटलं नाही तुमचं लव्ह मॅरेज? वडिलांना. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर शिपिंग लाईन मध्ये आहेत. बरं, पण तेही कमवतात की? होय, छान आहे. आणि स्वभावाने खूप समजदार आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला सोबत असते त्याची, प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप समजून घेणार आहे. बऱ्यापैकी मी थोडीशी म्हणजे आगाऊ टाईप मध्ये आहे, पण जास्तच आहे सर. जास्त आगाऊ आहे? आणि तो माझा मित्र ना खरंच खूप शांत आहे. अच्छा, त्याचं काय नाव मित्राचं? दिलीप. मग मला सांगा, दिलीपने वैशालीला पटवलंय का वैशालीने दिलीपला पटवलंय? नाही, दिलीपनेच तिला पटवलं, आणि मी तर तिला सांगितलं होतं नको जास्त ह्याच्या फंद्यात पडू. मग तरी पण कधी माहिती नाही मला की तिने कधी हो म्हटलं त्याला. देवा, ह्या कशा मैत्रिणी आहेत? हे तुपावर भाजून झालंय. हो, झालेलं आहे सर. आता करायचा गॅस बंद. नक्की. पुढे काय? आता ह्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. तुमचं काय रीतसर कांदे पोहे खाऊन झालं लग्न? हो, आमचं रीतसर कांदे पोहे सर्व म्हणजे ठरवूनच झालेले. पण असं ठरवणं झालं की ज्या दिवशी माझा साखरपुडा होता त्याच दिवशी मला सकाळी माहिती पडलं की आज माझा साखरपुडा आहे. आम्हाला पण माहिती नव्हती की साखरपुडा. त्या लोकांना कुणालाच माहिती नाही. सगळे आम्ही रुसलो होतो की आम्हाला सांगितलं पण नाही तुझा साखरपुडा आहे म्हणून. ती म्हणली मलाच सांगितलं नाही. तर हे समजलं की तुम्हाला एक लक्षात येत आहे का, तुमची मैत्री ही गॉड गिफ्टेडच आहे. पण एक गोष्ट फार सुंदर आहे, ती म्हणजे तुम्ही सतत स्माइल करत राहता. ती फार आवडली मला. त्या आता याच्यामध्येच आपण थोडंसं गोळ काढू. बरं, असंच हवंय ना? हो.
वापरतोय पितांबरी रुचियाना गुळ पावडर. साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. हे काय? हे मसाला आहे आपलं, वेलची पूड आणि जायफळाची पावडर. बर, बघूया. आहा हा, मस्त आहे सुवास. झालं असेल सर. झालं असेल ना? हो. आता हे बऱ्यापैकी कोरडं झालंय. हो, आता याच्यात तूप टाकायचं आपण. जसं लागेल तसं तूप घ्यायचं. अच्छा, मग एक प्लेट आहे बघा खाली, ती प्लेट घ्या आणि लाडू वळायला घ्या. अतिशय छान खमंग असा सुगंध येतोय. आता आपल्याला तूप लागेल तसं टाकायचंय टाका थोडं. टाका टाका आणि लाडू बांधायचे. हो, एकदम सोपी पद्धत आहे. खूपच छान. आता लाडू बांधायचे हो, आता ना? लाडू घ्या बांधायचे. बांधायला. पौष्टिक खायचं असेल तर बायोटीन लाडू अवश्य करून पहा. आम्ही हे लाडू वळून घेतो, तोवर लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण बायोटीन लाडू तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर एक पॅन ठेवून त्यात थोडंसं तूप घालावं. त्यानंतर त्यात सूर्यफुलाच्या बिया, मगज, काजू बदाम यांचे तुकडे, शेंगदाणे, पांढरे तीळ, जवस, अळीव, काळे तीळ, भोपळ्याच्या बिया, खसखस घालून थोडंसं परतून घ्यावं. आता हे सगळं मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घ्यावं. त्यातच गुळाची पावडर, वेलची आणि जायफळची पूड घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये दळून घ्यावं. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यावं आणि त्यात गरजेनुसार तूप घालून लाडू वळून घ्यावेत. पौष्टिक बायोटीन लाडू तयार आहेत. असं म्हणतात की शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए, लेकिन बायोटीन लाडू जो खाए वो कभी ना पछताए. हो की नाही? एक लहान बाळ मला इथे फिरताना दिसतंय, त्याच्या हातावर मी लाडू नाही दिला तर फार घोर अपमान होईल या लाडवाचा. पुढचा लाडू कुठला आहे? पुढचं आहे रागी विथ चॉकलेट फ्लेवर. जसं लहान मुलं धान्य खात नाही आणि रागी आपल्याला माहिती आहे की किती बेस्ट आहे. म्हणजे नाचणी. हो, नाचणी. हो. तर मग हे नाचणीचं भाजलेलं पीठ आहे, गूळ पावडर आहे, तूप आहे, टरबुजाच्या बिया आहेत, मिल्क पावडर आहे, चॉकलेट इसेन्स आहे, कोको पावडर आहे, हे स्पार्कल आपल्याला वरती गार्निशिंगसाठी. त्याच्यानंतर काळे तीळ आहेत, सफेद तीळ आहेत आणि ड्रायफ्रूट. वा, म्हणजे थोडक्यात हा नाचणीचा लाडू आहे ना? नाचणी विथ कुठलं? चॉकलेट फ्लेवर. चॉकलेट फ्लेवर. साहित्य आपण पाहिलेलं आहे. कृती काय करायची? सर्वात प्रथम आपल्याला नाचणीचं भाजलेलं पीठ घ्यायचंय. भाजलेलं पीठ आहे. हो पण मला जेवढं कळतं नाचणी भाजायला खूप वेळ लागतो ना? हो. तर आधी नाचणी भाजून घेतली आहे, त्याच्यानंतर ती दळून घेतली आणि नंतर दळल्यानंतर पुन्हा भाजून घेतली ती. जवळजवळ 1 तास ते मंद आचेवर आणि नंतर तुपामध्येही थोडंफार खमंग म्हणजे भाजून घेतो, तेव्हा हे पीठ तयार होतं. हे म्हणजे बऱ्यापैकी हे 200 ग्रॅम पीठ आहे. तर 200 ग्रॅमच्या पद्धतीने आपण थोडंसं सर्व टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये हेल्थसाठी आपल्याला काळे तीळ, नंतर मगज आहे, ड्रायफ्रूट, पांढरे तीळ आणि ही कोको पावडर आहे. चमचा आहे बघा तिकडे. इकडे आहे. हे बघा, आजच्या एपिसोडची पोच पावती बघा. या सोसायटीमध्ये आम्ही आलोय. यांनी यांच्या व्यवसायातले 2 लाडू आम्हाला दाखवायचं ठरवलं, म्हणजे अर्थात तुम्हाला. त्यातला पहिला लाडू तयार झाला आणि हाणतायत. तो मुद्दा असा की एवढा आनंदाने तुम्ही सुद्धा लाडू खा. ओके बाळा, जा. आता आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे याच्यात. घाला. चॉकलेट इसेन्स, थोडंसं चॉकलेट इसेन्स असेल. तूप हाच घेऊ चमचा. ह्याच्यात पण लागेल तेवढंच तूप घालायचं, जास्त नाही घालायचं. वा, पण अशी मुलं पाहिजेत है ना, ज्यांना लाडू आणि खावासा ह्याच्याविषयी मी आणखीन सर एक शेअर करायला मला वाटतं इथे, कारण लॉकडाऊन लागलं होतं आणि एका लेडीजने आपले लाडू ऑलरेडी खाल्ले होते आणि ती डिलेवरी झाली. एवढ्या लॉकडाऊनमध्ये माझ्या मिस्टरांनी, कारण तिला आपलेच लाडू हवे, ती म्हणजे मला काही माहिती नाही, मला बाळ झाले आणि तुमचेच लाडू मला हवेत. आणि कल्याणवरून ते लाडू वाया अगदी बाईकवर त्यांनी पोहोचवले होते ऐरोलीला. बाप रे, किती छान. ही तुमच्यासाठी केवढी पावती आहे.
आणि तो विश्वास खूप महत्त्वाचा वाटतो की आपण जे प्रामाणिकपणे जे देण्याचा प्रयत्न करतोय ना ती कुठेतरी पोचपावती मिळाल्याचं समाधान असतं. बरोबर आहे. टाक एक चमच. याला तुम्ही नाव काय दिले तुमच्या ह्याच्यामध्ये? रागी विथ चॉकलेट फ्लेवर लड्डू. रागी विथ चॉकलेट फ्लेवर, जे आहे नाचणी आणि चॉकलेटचा इसेन्स घातलेले लाडू आहेत. छान. याला पण डिमांड असेल ना? हो. बरं, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही हट्टी खूप आहात म्हणे, है ना? मी नाही म्हणणार, पण मी सांगते खूप ती हट्टी. नाही म्हणतेच कशी? मी आहे ना इथे उभा. माझाही काही धाक आहे की नाही जनमानसामध्ये? आता लास्ट मंथमध्ये तिचा बर्थडे झाला, पूर्ण मंथभर तिचं सेलिब्रेशन चालू होतं, ड्रेस घ्यायचे. मग मी कुठेतरी अडवत असते, बस कुठेतरी फुल स्टॉप. लाडवाचे सगळे पैसे ड्रेसमध्येच घालतात काय? नवऱ्यालाही त्या शॉपिंगचा खूप भुर्दंड पडतो असं आहे मी ऐकलंय. एखादी आठवण सांगा याची आम्हाला. हो सर, म्हणजे लग्न होऊन फक्त 2-3च वर्ष झाले होते आणि साडी घ्यायला आम्ही दिवाळीच्या म्हणजे फेस्टिवलसाठी साडी घ्यायला गेले होते आमच्या इथेच कल्याणमध्ये. आणि मग तिथे मला खरं तर बांगड्या खूप आवडलेल्या आणि त्यांना मी सांगते की मला ना साडी नको पण त्या बांगड्या घ्या, पण त्यांचं असं म्हणणं होतं की नाही मेन साडी असते, बांगड्यांचं काहीच इथे. बांगड्या कशाच्या होत्या? नाही, बांगड्या त्या म्हणजे बँटेक्सच्या होत्या पण थोड्याशा कॉस्टली होत्या त्यावेळेस, ते जरा जास्तच कॉस्टली वाटत होतं आणि त्यांचा तो बजेट त्याच्यामध्ये बसला नव्हता. कारण पूर्ण फॅमिलीची त्यांना शॉपिंग असायची त्यावेळेस, म्हणजे त्यांच्या आईची, त्यांच्या भावजाईची, असं सर्वच असायचं. तर त्यांनी त्या बांगड्या मला घेतल्या नाहीत, पण मी अक्षरशः लहान मुलासारखी एवढी रडत होती की मला ह्याने बांगड्या नाही घेतल्या. आणि नंतर माझी आई आली घरी आणि मला विचारत होते काय झालं, तर मग ते म्हणतात तिलाच विचारा काय झाले. तर मी म्हटलं अगं मला बांगड्याच नाही मी घेतल्या, कसला नवरा करून दिलाय. मग पुढे ती गेली तर तिला त्या तशा बांगड्या नाही भेटल्या, तिने शेवटी साडी झाली. म्हटलं साडीचं काय लोणचं घालायचं का, म्हटलं मला बांगड्याच पाहिजे. शेवटी मग त्याने दुसऱ्या दिवशी जाऊन त्या बांगड्या घेऊन आला. आणि नंतर किती वेळेला बांगड्या घेतल्या? नाही, त्याच फर्स्ट अँड लास्ट. नंतर मग तो बिचारा त्याच्यामध्ये पडलाच नाही कधी घ्यायच्या. पैसे घे आणि बाई तुला जे करायचे ते कर. खूप समजूतदार आहे नवरा नाही, तुमचा. मेन म्हणजे ते सोबत कधी येतच नाही माझ्या माता शॉपिंगला. उत्तम निर्णय आहे तो. या निर्णयासाठी मी त्यांचं शतवार कौतुक करेन. तुमच्या बरोबर शॉपिंगला येऊन काय करणार काय? बायको जर अशी बांगड्याच्या दुकानासमोर रडायला लागली तर नवरा जाईल कुठे? हे झालेलं आहे सर, आता झालेलं फक्त आहे. वळायचे. करा या पिठाच्या बांगड्या, हे लाडू हे आपण नंतर डेकोरेशनसाठी वापरू. डेकोरेशन म्हणजे मुलांना थोडंसं अट्रॅक्ट करण्यासाठी. बरोबर. एक मुलगा अट्रॅक्ट झालेलाच आहे छोटा. हा लाडू खायचा आहे, छोटा आहे लेकरू. या 2 ताई कल्याण डोंबिवलीमध्ये व्यवसाय करतात लाडवांचा. 50 प्रकारचे लाडू यांनी शोधून काढलेत आयुर्वेदाचा आणि लाडवाच्या उगमाचा अभ्यास करून. आणि आता हा रागी चॉकलेट लाडू, हो, हा तुमच्याकडे लई डिमांडमध्ये असतो का? लहान मुलांसाठी तर खूप. स्पेशली आमच्याकडे हा आणि एक मल्टीग्रेन, त्याच्यामध्ये जे 5 धान्य आम्ही मिक्स करतो तर त्याचा पण त्यांना चांगला म्हणजे फरक जाणवतो. चांगले. रिदम ये इकडे. खूप छान. हे बघा, या 2 मैत्रिणींना जसा स्वच्छ भारत अभियान आहे तसा सुदृढ भारत करायचा आहे म्हणून यांनी लाडवाचा व्यवसाय निवडला आहे. सुदृढ भारताची सुरुवात नव्या पिढीपासूनच करायला हरकत नाही. तर रागी, अरे मला बोलू तर दे, उत्साहाचा भर बघा. रागी कोको लाडू किंवा चॉकलेट फ्लेवरचा हा जो रागीचा लाडू आहे हा आता आम्ही तयार केलेला आहे. पहिला खवय्या इथे आहे, तो खाईपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. खा. शाबास. आता आपण रागी विथ चॉकलेट फ्लेवर हे लाडू तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम नाचणीचं पीठ मंद आचेवर खूप वेळ नीट भाजून घ्यावं. त्यानंतर एका बाउलमध्ये हे पीठ काढून घेऊन त्यात काळे तीळ, मगज, सुक्या मेव्याचे तुकडे, पांढरे तीळ, कोको पावडर, दुधाची पावडर, चॉकलेट इसेन्स आणि गरजेनुसार तूप घालून हाताने कुस्करून हे सगळं एकजीव करून घ्यावं आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत. रागी विथ चॉकलेट फ्लेवर हे लाडू तयार आहेत. विद्या चव्हाण आणि वैशाली पगारे या कल्याणमधल्या दोघी मैत्रिणी जोडी गोडीने आज आपल्याकडे इथे आली आणि त्यांचा लाडवांचा व्यवसाय असल्यामुळे 50 प्रकारचे त्या करतात, पण आज आपल्यासाठी 2 प्रकारचे केले आणि अतिशय पौष्टिक केले. खूप छान बोललात. तुमच्या मैत्रीतली गंमत सांगितली, खोडी सांगितली, गोडी सांगितली. मला मज्जा आली. तुम्हाला?
खूप मजा आली है ना? खूपच फार छान. छान. आणि आता म्हणजे व्यक्त होता आलं सर, म्हणजे तुमच्या समोर सर्वांसमोर व्यक्त होता आलं, त्याच्यातच म्हणजे जास्त भरून गेल्यासारखं वाटतं की म्हणजे खूप छान हा एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला. सो थँक्यू सो मच. हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे, प्रेक्षकांसाठीच आहे. आणि तुम्ही फार योग्य शब्द वापरलात की इथे आम्ही कुठलंही टॅलेंट नाही पाहत. नाही. तुम्ही व्यक्त जरी झालात ना तरी आम्हाला त्याचा आनंद आहे, कारण तुम्हाला व्यक्त व्हायला ही जागा पाहिजे ना हक्काची. त्याच्यामुळे झी मराठी आणि आम्ही सारे खवय्ये कायम तत्पर आहे. लाडवाकडे जाऊया, पण त्याआधी असेच छान गोड एकत्र राहा. तुमच्या मैत्रीलाही शुभेच्छा. लाडू खाण्यापूर्वी लाडवासारख्या गोड माणसाला जर आपण इथे आणलं नाही तर महापातक होईल हो. यांच्याशिवाय लाडू खाणं म्हणजे केवढं पाप आहे, हो की नाही? कारण यांनी एवढं आश्चर्य व्यक्त केलंय हे लाडू पाहून, कारण ते एवढे पौष्टिक आहेत. चला सगळे मिळून आता आम्ही आनंदाने हे लाडू खातो, पण त्याआधी तुम्हा दोघींसाठी प्रेमाची भेट वस्तू. थँक्यू. ते त्यांच्या गळ्यात घाला, तुम्ही हे यांच्या गळ्यात घाला. मैत्री मॅचिंग, टॅलेंट मॅचिंग, साड्या मॅचिंग, स्माईल मॅचिंग, लाडू मॅचिंग, सगळं मॅचिंग. आणि अशा या दोन मैत्रिणींसाठी आजचा हा एपिसोड. धन्यवाद. आता आम्ही हे लाडू करतो फस्त, तुम्ही घ्या निरोप मस्त. भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.